चांगली पंचांची भूमिका त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर त्यांच्या साथीनं जी सावस्त्र होते त्यांचे देखील भरपूर आकार कारण सकाळपासून खूप चांगली पंचांची भूमिका त्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आपली जीटीसी लाईव्ह टीम असेल सुशील पाटील त्यानंतर यश आपण देखील या आणि मार्ग दादा आपला देखील येथील मात्र शुभ सन्मान केला जाईल. पुरुष गाडगे लिटिल मास्टर छोटा मार्ग मार्ग यांचे मित्र आहेत आणि त्यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान सन्माननीय चंद्रकांत मारुती ताजपूर साहेबांच्या उपस्थितीमध्ये सन्मान चिन्ह मायेचे उद्गार शाल प्रेमाचे संदेशाचं प्रतीक शिक्षक म्हणून त्यांचा आम्ही शुभ सन्मान करतो. त्यानंतर आमच्या साथीनं दिवसामध्ये या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम केलं आमचे साथी समावेश शुभ सन्मान करतो. जबरदस्त सर्वांचा तिखट मारा समाजातून त्यांच्या अडचणीतून आपल्याला ऐकायला संपूर्ण महाराष्ट्रभर यांच्या आवाजाला मागण्या काशीत जे व्यासपीठावरती शुभ सन्मान. त्यानंतर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सचिन दादा देसाई यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. या मैदानावरती पहिलं पाणी कमी टाकलं असेल तर नाव आहे सचिन दादा देसाई. सकाळपासून आम्ही बघतोय मेहनत आयोजन यशस्वी करण्यासाठी त्यांनी सुद्धा घेतली. प्रत्येक आयोजनामध्ये ते भरपूर मेहनत घेतात आणि त्यांच्या व्यासपीठावरती शुभ सन्मान आम्ही करतो. त्याचबरोबर आजच्या स्पर्धेसाठी एक चांगला आवाज आपण ऐकलात. अर्थातच ज्यांनी मात्र शिक्षकांची मंत्रमुग्ध केलं अर्थातच सुनील लांबोर सर यांचा आवाज आपण ऐकला. त्यांच्यासाठी समालोचक त्याच्या दिवसभरापासून जोडलेला आवाज या स्पर्धेसाठी त्यांचा यशस्वी सन्मान अर्थातच सुनीलजी लांबोर व्यावसायिक संपादक व्यावसायिक नवीन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक स्पर्धा सातत्याने कव्हर करत असताना त्यांच्या वाणीतून आपण ऐकल्या आणि आज या ठिकाणी या स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी पाहायला मिळाली. अर्थातच सुनीलजी लांबोर सरांचा यशस्वी सन्मान व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळतो. चला सगळ्या बक्षीस समारंभाकडे
चला जाऊया डायरेक्ट बक्षीस समारंभाकडे. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 5,000 आणि चषक. आणि ज्यांच्या माध्यमातून हे सौजन्य दिले अर्थातच नामदेव तुकाराम पाचुते आप्पा. आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आहे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी अर्थातच जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी. जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक द्या प्लीज. आणि सगळे बक्षीस झाल्याशिवाय कुठेही जायचं नाहीये सर्व टीमने. बक्षीस वितरण झाल्याशिवाय अध्यक्षांनी जसं सांगितलं होतं लीग झाल्यानंतर. चला चतुर्थ क्रमांक सन्मान्य आदरणीय नामदेव पाचुते साहेबांच्या शुभ हस्ते जय हनुमान स्पोर्ट शिंगणवाडी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 7,000 सुरेश निवृत्ती पाचुते फौजी यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. तर मी विनंती करेन सुरेश निवृत्ती पाचुते 7,000 रुपये रक्कम आणि चषक. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी हनुमान स्पोर्ट्स संवाद संघ ठरतोय या मॅच मध्ये. तृतीय क्रमांकाचा मानकरी रोख रुपये रक्कम 7,000 सौजन्य दिले सुरेश निवृत्ती पाचुते यांच्या माध्यमातून हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जात आहे. वीर हनुमान स्पोर्ट्स संवाद संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी. आणि फोटो काढल्यानंतर ट्रॉफी इथेच ठेवायची आहे, ट्रॉफी घेऊन जायची नाहीये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रोख रुपये रक्कम निनाई देवी स्पोर्ट्स तुळसन व श्री भागुबाई देवी स्पोर्ट्स पाचुते वाडी रोख रुपये रक्कम 10,000 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. आणि मी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक S11 गणेशवाडी संघ ठरतोय या मॅच मध्ये. भागुबाई देवी चषकाचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय S11 गणेशवाडी संघ. S11 गणेशवाडी संघ ठरतोय दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहुल वसंत मोरे साहेब. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य देण्यात आलं. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य करण्यात आलंय राहुल वसंत मोरे साहेब. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट जय हनुमान स्पोर्ट शिंगणवाडी या संघाचा अमोल शिंगण ठरलाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याने मात्र एका हातामध्ये कॅच कॅप्चर केली होती ठरलाय या मॅचचा हिरो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अमोल शिंगण ठरतोय या स्पर्धेमध्ये. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अमोल शिंगणला मात्र दिलं जातं हे पारितोषिक. बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य दिले अनिल बागल साहेब. अनिलजी बागल साहेब यांच्या माध्यमातून हे दिलंय. बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज अनिल बागल. आणि बेस्ट बॉलर आहे इकॉनॉमी जास्त होता तो ठरलाय या मॅच मध्ये. इंजर्ड असताना देखील खूप चांगली गोलंदाजी त्याने केली. आणि या मॅच मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज विशाल येळीकर ठरलाय. बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज सचिन अग्रे साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनचा खिताब दिला जातोय. सन स्पोर्ट्सची बॅट आहे. आणि बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स संघाचा अजिंक्य जाधव.
अजिंक्य जाधव ठरलाय या मॅच मध्ये उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट अजिंक्य जाधव ठरलाय या मॅचचा हिरो. उत्कृष्ट फलंदाज सचिन वगैरे साहेब यांच्या माध्यमातून सनस स्पोर्ट्सची ही मॅच बॅट आहे. बेस्ट उत्कृष्ट फलंदाजाला, गोलंदाजाला मालिका मॅन ऑफ द सिरीज आणि सिरीज दिले रतनदीप बुळक दादा यांच्या माध्यमातून. रतनदीप बुळक साहेबांचे शुभ असते आणि मॅन ऑफ द सिरीज अर्थातच ज्याच्या रन आहेत 108 धावा आहेत आणि इकॉनॉमी रेट त्याचा जास्त होता आणि स्ट्राईक रेट 300च्या वरती होता. तो ठरलाय या मॅच मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी अर्थातच SD11 गणेशवाडी संघाचा सुदीप खोत. त्याच्या आजूबाजूला कोणी नव्हता. सुजित खोत ठरतोय या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मालिकावीर धुमाळ दादा यांच्या माध्यमातून सुजित खोतला हे दिलं जातंय पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज. टोटल आपण पाहायला गेलं तर 12 षटकार, 5-4 स्ट्राईक रेट पाहायला गेला तर 317चा स्ट्राईक रेट त्याचा होता आणि प्रथम क्रमांक पारितोषिक रोख रुपये रक्कम 15,000 चंद्रकांत मारुती पाचुकते साहेब यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, कॅश प्राइज आणि चषक विशाल माने शेठ, अमित महारगुडे शेठ आणि किरण घारे शेठ यांच्या माध्यमातून. आणि प्रथम क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ या भागोबाई देवी चषकाचा पहिली रब्बरची टुर्नामेंट, पावसाळी क्रिकेट टुर्नामेंट आणि पहिलं पारितोषिक आहे संघ सद्गुरू बाबा महाराज वॉरियर सवादे संघ ठरलाय भागोबाई देवी चषकाचा मानकरी. चॅम्पियन संघ ठरतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 15,000 चंद्रकांत मारुती पाचुके साहेब यांच्या माध्यमातून चमचमती ट्रॉफी, चषक सौजन्य विशाल माने शेठ, अमित मारुगडे शेठ, किरण घारे शेठ. या मॅच मध्ये चॅम्पियन संघ सद्गुरू बाबा महाराज वॉरियर संघ करतोय. या मॅच मध्ये चॅम्पियन संघ सर्व मान्यवरांचे, सहकाऱ्यांचे मनापासून आभार. कोणाचा आदर सत्कार सहकार राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. एक सत्कार राहिलाय, महत्वाचा सत्कार, ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. अर्थातच मुकेश पवार यांचा यशोचित सन्मान मात्र मी करण्यासाठी मी विनंती करतोय विक्रम दादा यांना. खूप मेहनत या स्पर्धेसाठी खास त्यांनी घेतली आणि त्यांचा यशोचित सन्मान, मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यशोचित सन्मान करायचा आहे. आणि ही स्पर्धा इथे समाप्त झाली. युट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं अर्थातच अविनाश पाटील दादा, अंकुश गिरी गोसावी दादा, शंकर जमगर शेठ यांच्या माध्यमातून युट्यूब सौजन्य देण्यात आलं. सर्वांनी ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी सौजन्य दिली त्यांचा मनापासून आभार. जाताना सावकाश जा, गाडी हळू चालवा, बी सेफ, ड्राईव्ह सेफ आणि काळजी घ्या. ही स्पर्धा इथेच समाप्त झाली असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.